लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागल्याने विविध राजकीय पक्ष आपल्या उमेदवारीची चाचपणी करत असून आपण किती जागेवर लढू याबाबत मंथन करीत आहेत। महाविकास आघाडीमधील मुख्य घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी विदर्भातील वाशिम आणि बुलढाणा या दोन लोकसभा मतदारसंघावर आपला दावा केला आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रभावी असा उमेदवार नसताना हट्ट का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघ दोन भागात विभागला जातोय, घाटावर आणि घाटाखाली। घाटावर शिवसेना शिंदे गटाकडे बुलढाणा मेहकर हे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत। शिवाय मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी अजितदादा गटाचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याकडे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ असल्याने घाटावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बाजू अत्यंत कमजोर आहे। घाटाखाली जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ आणि खामगाव विधानसभा मतदारसंघात भाजपची सत्ता आहे आणि शिवसेना ठाकरे गटाकडे प्रभावी उमेदवार नसल्याने त्यांचा दावा फोल ठरत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। नरेंद्र खेडेकर हा चेहरा मतदारसंघात विशेष प्रभावी किंवा सामान्य जनतेला अपरिचित असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर दावा करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाला विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना कडवी झुंज देण्यासाठी संदीप शेळके किंवा स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना आयात करण्याशिवाय पर्याय उरला नाही। वन मिशन बुलढाणाचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांनी लोकसभा लढण्याची तयारी केली असून कमी कालावधीत त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात आपली ओळख निर्माण केली आहे। त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आक्रमक नेते रविकांत तुपकर यांची सुद्धा मतदारसंघात एक चांगली पकड आहे। त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर दावा करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाला उमेदवार आयात करण्याशिवाय पर्याय उरला नाही। स्वतःच्या उमेदवारावर निवडणूक लढल्यास पुन्हा चौथ्यांदा खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयाचा मार्ग ते स्वतः सोयीस्कर करतील एवढे मात्र निश्चित। MCN न्यूज मराठीकरिता राजीव वाडे, जळगाव।